नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता इथे आपण छान असा हापूस आंब्यांचा आमरस तयार केलेला आहे। आता तो आमरस मी कसा तयार केला आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने बनवले आहे ते आपण आता पाहूयात। त्याआधी माझ्या चॅनलवरती कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करताना तिथे एक बेल येते, बेलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग आता आपण पाहूयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। हे बघा इथे पाहू शकता, इथे 1 डझन आंबे घेतलेले आहेत, त्यातले काही आंबे खाल्लेले आहेत। हे बघा हापूस आंबे आहेत। हे बघा इथे मी 6 आंबे घेतलेले आहेत। 6 आंब्यांचा आपल्याला रस करायचा आहे। त्याआधी पहिले हे आंबे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत आणि मग त्याचं आपण रस बनवूया, गर काढून घ्यायचा त्याचा। हे बघा अशा प्रकारे आपण आता सर्व आंब्याच्या अशा ना फोड्या करून घेऊया आणि सर्व आंब्यांमधला गर काढून घेऊया। हे बघा तुम्हाला मी दाखवते। हे बघा अशा पद्धतीमध्ये आता मी सर्व फोड्या करून घेणार आहे सर्व आंब्यांच्या। हे बघा पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सर्व आंब्यांच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। आपण आता सर्व गर काढून घेऊया एका भांड्यामध्ये। माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। हे बघा इथे पाहू शकता एवढा गर निघालाय। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला रस बनवायचे, आमरस करायचे। हे बघा इथे बघू शकता, इथे मी ना बर्फाचे तुकडे घातलेले आहे। आपला आमरस काळा पडू नये म्हणून बर्फाचे इथे मी तुकडे घातलेले आहेत आणि ह्यामध्ये मी इथे बघा गर काढलेला आहे ना आंब्याचा, तो घातलेला आहे। आपल्याला हे पूर्ण आता मिक्सरमध्ये वाटून काढायचं आहे। इथे मी दूध घालणार नाहीये। हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, छान असा आपला भन्नाट असा आमरस तयार झालेला आहे। रेसिपीला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।